हे न्यायालय भीमराव कांबळेला अपहरण, बलात्कार, खून आणि पोक्सोच्या गुन्ह्याखाली मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावते। हे शब्द जेव्हा भर कोर्टात घुमले तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या अंगावर काटा आला। अवघ्या 3 वर्षांच्या चिमुकलीला फसवून तिला संपवणाऱ्या नराधमाला फाशीचा फंदा मिळाला। चिमुकलीला न्याय मिळाला असं समाधानही यावेळेस व्यक्त केलं जात आहे। पण ही केवळ शिक्षा नव्हती, हा निकाल देताना, पुरावे वाचताना आणि त्या नराधमाची क्रूरता सांगताना चक्क न्यायाधीशांच्या देखील कंठ दाटून आला। त्यांनी बोलता बोलता पाण्याचा घोट घेतला। 2 मिनिटांचा पॉज घेऊन त्यांनी जे निरीक्षण नोंदवलं ते प्रत्येकानं ऐकलंच पाहिजे। कोर्टात सगळे रडले। पुण्यातील नसरापूरच्या नराधमाला मेहरबान कोर्टानं काय निरीक्षणं नोंदवली, त्यावेळी कोर्टात नेमकं काय घडलं हेच या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत। 1 मे 2026 नसरापूरच्या 3 वर्षांच्या चिमुकलीवर याच नराधम भीमराव कांबळेची क्रूर नजर पडली। ज्या वयात या लहान लेकीला जगाचं काहीच ज्ञान नसतं, त्याच वयात हा राक्षस तिला खाऊ देण्याच्या बहाण्यानं अपहरण करतो, तिच्यावर अत्याचार करतो आणि तिच्या मृतदेहाला शेणाच्या ढिगाऱ्यामध्ये लपून फरार होतो। जेव्हा हे क्रूर कृत्य समोर आलं तेव्हा महाराष्ट्र संतापानं पेटून उठला। बलात्काराला फाशीची शिक्षा द्या, त्याला आमच्या हवाली करा अशी मागणी लोक करू लागले होते। त्याची सरकारनं दखल घेतली। खटला वेगवान चालला। कोर्टाला सुट्ट्यांचे दिवस असताना देखील सरकारी वकिलांनी अगदी दिवस रात्र काम केलं। एकही दिवस सुट्टी न मागता, एकही तारीख पुढे न ढकलता सरकारी वकील अजय मिसाळ यांनी अवघ्या 16 दिवसांमध्ये तब्बल 55 साक्षीदार कोर्टासमोर तपासले। फॉरेन्सिक लॅब आणि मेडिकल टीमनं इतक्या वेगानं आणि अचूकतेनं पुरावे गोळा केले। आरोपीनं गुन्हा केलाय हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध केलं। सीसीटीव्ही फुटेजचा सर्वात मोठा पुरावा कोर्टासमोर होता। या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की ही 3 वर्षांची निष्पाप चिमुरडी आपल्या छोट्या छोट्या पावलांनी त्या नराधमाकडे पूर्ण विश्वास ठेवून जात होती। आणि तेच करत असताना तिला काय माहित होतं की ज्याच्यावरती ती विश्वास ठेवते तो एक राक्षस आहे। हा व्हिडिओ जेव्हा कोर्टात आला, जेव्हा दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपला, काही दिवसांच्या आतमध्येच कोर्ट निकालावरती पोहोचलं। निकाल देताना न्यायाधीशांनी आरोपीकडे पाहिलं आणि त्याच्या तोंडून निघालेला जबाब लिहून घेतला। न्यायाधीशांनी निकाल वाचत असताना सांगितलं की आरोपीच्या बाबतीत कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही। हा खटला दुर्मिळात दुर्मिळ म्हणजेच रेअरेस्ट ऑफ रेअर आहे। सरकारी वकिलांनी जे सांगितलं ते अतिशय योग्य आहे। या केसमध्ये फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। या नराधमानं या आधी देखील गुन्हे केले। त्याने एका वयस्कर महिला आणि स्वतःच्या सख्या पुतणीवरती लैंगिक अत्याचार केले होते। असे 2 भयानक आरोप त्याच्यावरती होते। तो त्या गुन्ह्यातून सुटला होता, पण सुधारण्यासाठी नाही, तर या गुन्ह्यामध्ये त्याच्या विरोधात पुरावे नव्हते म्हणून। त्यामुळे आता जे त्यानं केलंय त्यामध्ये सुधारण्यासाठी जागाच नाहीये। समाजामध्ये जिवंत फिरणारा हा एक राक्षस आहे। त्यामुळे त्याला जी शिक्षा झाली ती योग्यच आहे। 59 दिवसांमध्ये हा निकाल लागला। त्यामुळे अनेकांनी यावरती समाधान व्यक्त केलंय। यावरती तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।